तडाखा लय पडलाय. पहिले हिव पण नागवा फिरायला लागला. अरे काय घातलंय का नाही ना अंगात. चोर जी घेऊन गेला ती त्याच्या यानाचा रिमोट होता. बिना रिमोटचं त्याला घरी जाता येत नव्हतं. ना त्याला आपली भाषा येत होती ना त्याचा इथं कोण दोस्त होता. आता तो एकाच गोष्टीचा विचार करत होता की आता घरी कसं जायचं. हॅलो जग्गू. बोला पप्पा. मी तुला लग्नासाठी पोरगा बघितलाय. काय डोसकं फिरलं काय म्हाताऱ्या तुझं. मग आज मी उडकलंय पोरगा इकडं. काय पोरगा काय करतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. कालच त्याला त्याचा पेपर दिलाय पण तेवढ्या थांबणार नाही. MPSC करणार म्हणतोय. काय MPSC वालाय. अजिबात चालणार नाही. का MPSC वाल्याला काय शिंग असतील काय. तू 1 मिनिट थांब. बाबा ही घ्या फोन आणि समजवा तिला. बाळ हागू आपलं बाळ जग्गू ह्यो पोरगा ज्याचं नाव सर्फ एक्सेल आहे. धोका देणार लिहून घे तू. ठेव फोन रताळ्या. परत फोन केलास तर तिथं येऊन मारीन. काय म्हटली. काय नाही रेंज नाही म्हटली पुन्हा फोन करतो. जग्गू थांब. जग्गू 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 थांब. जग्गू ए सर्फ एक्सेल हात लावू नको मला. काय झालं हागू आपलं जग्गू. लगीन करणार का माझ्यावर. तुझ्यावर लगीन करण्यापेक्षा मी हिरीत उडी मारून जीव देईन. काय म्हटलास. काय नाही अगं चेष्टा केली. करणार की लगीन. उद्या सकाळी 8 वाजता आपण देवळात जाऊन लगीन करायचंय सरप्या. काय उद्या. वय उद्या सकाळी वाट बघते मी. त्या बाबाची भविष्यवाणी खोटी ठरवतो का नाही बघ की. माझा सर्फ एक्सेल धोका देणार नाही मला. दुसऱ्या दिवशी सकाळी. अजून कसा आला नाही सरप्या फुकणीचा. दिदे ही की चिठ्ठी तुला दिली. मी MPSCचा अभ्यास करायला पुण्याला निघालो या. मला विसरून जा. सरप्या सर्फ एक्सेलनं मला धोका दिल्यावर मी घरी गेली तर बापाने मला लात मारून बाहेर काढलं. चल बाहेर निघ माझ्या घरात नाही. परत फिरकायचं नाही घराकडे. तुझ्या मग मी पोटा पाण्यासाठी एका न्यूज चॅनेल मध्ये नोकरी धरली. अय जग्गू आज चांगली न्यूज मिळाली पाहिजे. होय काय तर भन्नाट न्यूज मिळाली पाहिजे. हा एक काम कर तू इथनं दरीत उडी मार मग मी शूटिंग करते म्हणजे मिळेल भन्नाट न्यूज. तूच मार की. तिकडे कुणीकडे. तू थांब मी आलेच. तू हेल्मेट का घालतोयस. पोरं दगड मारते म्हणून. पोरं का दगड मारतात. सांगतो. कळलं का पोरं दगड का मारते. नालाय का तू पोरासनी का अशी भीती दाखवतोयस. मज्जा वाटते मला. नालायक बोड्याच्या आईला. हिची जर न्यूज आपल्या न्यूज चॅनेलवर दाखवली तर भन्नाट न्यूज होईल. ए कुठे निघालायस. पोलीस लॉकअप मध्ये निघालोय. जायचं नाश्ता बिष्टा करायचा. रातभर राहायचं जेवून खाऊन सकाळी यायचं. ए तुझ्या बाने ठेवलाय नाश्ता जेवण. पोलीस स्टेशन म्हणजे काय लॉज वाटलावी. तुला बघायचं आहे का. चल माझ्याबरोबर. चल. आता गंमत बघ. ओ साहेब तुमच्या गाडीवर मुतला बघा. ए सुकाईच्या पोलिसाच्या गाडीवर मुतलास होय. साहेब मारू नका. लॉकअप मध्ये टाका. लॉकअप मध्ये. लॉकअप मध्ये काय जेवण नाही वे. परत नसेल. साहेब प्लीज लॉकअप मध्ये न्या प्लीज. साहेब की 50 रुपये घ्या. आपण लॉकअप मध्ये टाका. इज्जतीचा सवाल आहे. त्या पोरगेला मी सगळे लॉकअप मध्ये जाऊन दाखवतो. बर चल. पोलीस हवा तू चालायस. दुगण्यात साल्ट काढतो बघ तुझ्या आता. इथं नको लॉकअप मध्ये काढा. चल बस.
अख्ख्या गावात खरंच गेलं लॉकअप मध्ये. आय 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 पोलीवर इम्प्रेशन मारायच्या नादात पोलिसांनी चोपला डोंगान सुजवला. साहेब मला त्या माणसाला भेटायचं. ही पोलीस स्टेशन आहे बगीचा नव्ह आल्यास भेटायला पळत नाही. साहेब 100 रुपये घ्या, तासभर भेटतो बोलतो जातो. बरोबर जा. ए बाटाच्या डोळ्याच्या, तुझी स्टोरी पाहिजे होती मला. कोण आहेस, कुठं आलायस, नाव काय तुझं, कशाला पाहिजे, काम आहे, बरं विचार. नाव काय तुझं. तसं माझं काय नाव नाही, पण सगळी उंडक्या म्हणते आणि हा पिके पिके पण म्हणते. कुठं आलायस. मी एक अंतराळवीर आहे, ॲस्ट्रॉनॉट. पृथ्वीसारख्या दुसऱ्या ग्रहावर आलोय. रातची उतरलाय वाटतं अजून. खरं सांगतोय मी, या दाखवतो. रातच्या 12 वाजता तिथं आमचा ग्रह चमकतो. त्या गोळ्यावर मी इकडं आलोय आणि तेव्हा कळलं की पृथ्वी नावाच्या आणखी एका ग्रहावर आपल्यासारखीच माणसं आहे ती. तेव्हा मला रिसर्च करा इकडे पाठवलं. पण इथं आल्याने एका फुकणीच्यानं माझ्या गळ्यातला रिमोट वाचवला. आता रिमोट शिवाय मी सिग्नल पाठवू शकत नाही आणि घरला जाऊ शकत नाही. आईला खोयात ऐकायचं आहे वाटतंय. डोक्यावर परिणाम झाला याच्या. पळते मीच. साहेब जाते मी. मी खोटं बोलतोय असं वाटतंय काय. मग काय तर हातभर लांबड्या थापा आणतोयस. दुसऱ्या गावाहून आलाय म्हणतोयस आणि मराठी भाषा बोलतोयस. तिथं काय मराठी भाषा बोलतीत काय. आमच्या ग्राव कुठली भाषाच बोलत नाही की हात पकडून आम्ही मनातलं ओळखतो. आता मी बोलतोय का नाही ती भाषा मी वाडीवरची स्टोरी युट्यूब चॅनल बघून शिकलोय. काय गप भास्कर थापा. आणि हो तुमच्या गावावर असले कपडे घालते तुम्ही. आमच्या गोळ्यावर कपडेच घालत नाही ती नागवीन त्यात सगळी. मी चालू तवा एकदा मी एक डान्सिंग कार बघितली. त्या कार मध्ये मला कपडे मिळाली. ती कपडे घालून मी रस्त्यावर गेलो. ही बघे माझ्याकडे बघून सगळी पोरं हसायला लागली. मग माझ्या लक्षात आलं की ह्या फॅशन मध्ये काहीतरी गडबड आहे. मग मी दुसऱ्या फॅशनची कपडे आणायला गेलो. अरे ते बटाटे डोळ्याच्यानं शर्ट घातलाय सेम तुझ्या शर्टावानी दिसतोय. अरे पॅन्ट पण त्यानं तुझ्या पॅन्ट सारखीच घातल्या. अरे होय की लागा, चला आपली कपडे आहेत का बघून येऊ. हो बघू. ही पोरं काय बोलली मला काहीच कळलं नाही. अरे माझा शर्ट नाही. अरे माझी पॅन्ट नाही. इथं प्रत्येकाच्या कपड्याची फॅशन वेगळी होती. आता ह्या बाबाची फॅशन बघा. मला ह्याच्यात जरा चूक वाटली म्हणून मी जरा दुरुस्ती केली. पण बहुतेक मी त्याची फॅशन बिघडली म्हणून त्याला राग आला. म्हणून मी पहिल्यासारखं होतं तसं करायला गेलो. लोक काय बोलते ती कळण्यासाठी त्यांची भाषा येणं गरजेचं होतं. मग कशी क्लास भाषा क्लास लावलास काय. तुझ्या बाण क्लास लावलेला एवढी सोपी वाटली मराठी. वळेल तिकडे वळती मराठी. मग कशी क्लास. मला एक भला माणूस भेटला. आईला भारी असते ती वाडीवरच्या स्टोरीचा व्हिडिओ. अय काय पाहिजे रे. हा अरे काय पाहिजे. आईला भैर बेर आहे का काय. अय जेवण पाहिजे काय. हा अरे वाडीवरची स्टोरी बघणार काय. बघणार रे बस इथं. इधर मोबाईल वाडीवरची स्टोरी बघत बस. कुठं जाऊ नको. मी जातो आणि रस्त्यावर डांबार इसकटून येतो. जरा तर थांब इथंच. जाऊ का.
बर बघ 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 नाद लागला तुला पण 2 तासानंतर अगं टांगा नक्का 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 टांगा टांगा अरे तुझ्या आईला हाय वाटतं मुक्क सुक्काळीचं मला वाटलं माझा मोबाईल घेऊन पाहिलं का काय ट्रक भरून ठेवलेलं लाकडं कुठं आहे इथं? दे मला. अरे मुक्या बघितलीस का वाढीव स्टोरी बघितली एकदम जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ होती हसून हसून पडलो अरे गात्या मगाच तर तुला बोलायचं नव्हतं मग मुक्या बाहेरच का सॉंग करत होता बरट्या आता बोलायला शिकलो मी वाढीव स्टोरी बघून मला कंटी तुझी झालं वाटलं लागा आणि इकडे मोबाईल चल तुझ्या आता परत काय केलंस मग तू भाषा शिकल्यावर मग मी माझ्या यानाचा रिमोट हुडकाय सुरुवात केली ओ दादा माझा रिमोट वर चोरीला गेलाय काय बटा चोरीला गेलाय किती पैसे होते त्यात बटवा नाही रिमोट वा रिमोट कंट्रोल वा बर बर पुढे दुकान दिसतंय त्यात असेल बघा रिमोट वा पाहिजे इथं 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 रिमोट कंट्रोल वा पाहिजे मला हे घे एक नंबर आहे 100 रुपयाला आहे फक्त असला नाही हे घे मग असला बी नाही इधर हातला कुठला पाहिजे बघ असला नाही गोल आहे गोल गोल आहे कुठल्या टीव्हीचं आहे नाव सांग टीव्हीचं टीव्हीचं नाही यानाच आहे स्पेसशिप मी मंगळ ग्राउंड इथं आलोय तिकडे चल रे पळ धुलवडीवर 10 रुपये आले बहुतेक बेवडे चल रिमोट वा नाही